हाय, हॅलो, नमस्कार. मी विद्या. तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज आहे गुरुवार. सर्वांना शुभ सकाळ आणि श्री स्वामी समर्थ. तर सकाळी माझी इथं चाललेली आहे आता देवपूजा. तर थोडंसं पाणी शिंपडून मी इथं पुसून घेतलेलं आहे आणि छान असे देव स्वच्छ धुवून देवपूजा करते. तर मी इथं टेबलवरती देवघर बनवलेलं आहे आणि मागच्या साईडला तुम्ही कटआउट्स बघता, त्यामुळे आणखीनच देवघर जे आहे ते उठून दिसते. तर आधी मी कडप्यामध्ये देवघर बनवलं होतं, ते तुम्ही मागच्या जुन्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल. तर आत्ता नवरात्रीपासून मी इथं टेबलावरती देवघर बनवलेलं आहे. तर छान वाटतं, मोकळी सुटसुटीत जागा आहे, त्यामुळे रांगोळी वगैरे छान मनासारखी काढायला मिळते. आणि टेबल जो आहे तो व्हाईट असल्यामुळे त्याच्यावरती कलर रांगोळीच काढावी लागते. तर आणि बाहेर उंबरट्यावरती ना ब्लॅक कलरचं मार्बलवरती मी रांगोळी काढते, त्यामुळे तिथं व्हाईट रांगोळीच जास्त उठून दिसते. त्यामुळे बाहेर जास्त करून व्हाईट रांगोळी असते उंबरट्यावरती, आणि देवघरावर म्हणजेच देवघराजवळ कलरफुल रांगोळी असते. आणि वेळ असेल तसं छोटं मोठं मी काढत असते. कधी कधी खूप गडबड असेल तर जमेल तसं झटपट होणारी रांगोळी काढते. आणि आणि मग निवांत वेळ असेल तर मग निवांत छान मनासारखी रांगोळी काढता येते. आणि निवांत असा वेळ क्वचितच मिळतो. सगळ्यांच बायकांचं असंच असतं, सकाळच्या वेळेस भरपूर अशी कामं असतात आणि ती वेळेतच करावी लागतात. अक्षरशः आपल्याला घड्याळाच्या काट्यावर पळावं लागतं घरातले प्रत्येक काम आवरताना. पण एखाद दिवशी जर आपण ते काम केलं नाही तर ते स्वतःला पण आपल्याला चांगलं वाटत नाही. आणि जे बघणारे असतात, जे आपल्याला म्हणत असतात ना, तुम्ही घरातच असता, काय करता, तुम्हाला काही काम नसतं. पण तसं नसतं. जर आपण मोजत बसलो ना, अगणित कामं असतात आणि ती आपल्याला घड्याळाच्या काट्यावर पळत करावी लागतात. घड्याळाचा काटा कसा फिरतो त्याच्यासोबत आपल्याला फिरावं लागतं. 10 मिनटं इकडे तिकडे झालं तरी आपल्याला मग खूप काही ऐकावं लागतं. तर मुलांची जबाबदारी असते, घरातली कामं असतात आणि आपल्या पण काही वैयक्तिक छंद असतात. त्या करत करत सगळं जो टाईमटेबल आहे आपल्याला म्हणजे मॅनेज करावा लागतो. तर खूप धावपळ होते, तरीसुद्धा आपण प्रयत्न करत असतो की आपलं घर नेहमी स्वच्छ राहावं, नीटनेटकं राहावं. त्यामुळे आपल्याला जी कामं आहेत ती वेळच्या वेळी करावीच लागतात. देवपूजा आता झालेली आहे बऱ्यापैकी, फक्त थोडीशी रांगोळी तेवढी काढायची राहिलेली आहे. तरीसुद्धा पाहू शकता किती प्रसन्न वाटतं घरामध्ये. यामुळे ना खूप छान असं एक वाइब्स क्रिएट होतात. त्यामुळे आपल्याला सुद्धा खूप असं पॉझिटिव्ह फील होतं. तर आता इथं प्यायचं पाणी आलेलं आहे. तर आज वाटलं होतं गुरुवार आहे, पाणी येणार नाही. खरं तर एक दिवसाआड पाणी येतं, पण कधी कधी गुरुवार आला नेमकं पाणी यायच्या दिवशी तर कधी कधी येत नाही. आलं तरी मग खूप उशिरा येतो. पण आज पण थोडासा उशीरच झाला, पण एवढं काय नाही, 10 मिनटं उशिरा पाणी इथं आलेलं आहे. हंडा कळशा वगैरे स्वच्छ धुवून इथं प्यायचं पाणी मी भरून घेते. आणि पाण्याच्या बाटल्या पण भरायच्या आहेत. तर एक दिवसाआड पाणी येतं, त्यामुळे जास्तीचं पाणी भरून ठेवावं लागतं. आणि बॉटल्स वगैरे मग भरून ठेवते. कधी असे अधेमध्ये पाणी वगैरे नाही आलं ना, त्यावेळेस मग ते यूज करता येतं. तर चला पाणी भरून घेते. आणि त्यानंतर आज नाश्त्यामध्ये मी बनवणार आहे पोहे. तर मस्त असे पोहे आजकाल ना अशा पद्धतीने मी पोहे बनवायला लागले ना, तर पोरं पण आणि मिस्टर पण म्हणतात, आज काय बनवू नाश्त्याला, की पटकन बोलतात पोहे बनव. एवढं आवडायला लागले ना, म्हटलं आता रोज पोहेच पोहे. आता मला बनवून पण कंटाळा यायला लागला आहे, पण ते रोज पोहेच मागतात आता नाश्त्याला. एवढे छान होतात. मी दाखवते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये. जास्त काही नाही, थोडासाच फरक आहे. तर तेच सगळे साहित्य आहेत, पण फक्त बनवण्याची पद्धत जी आहे ती थोडीशी वेगळी आहे. तर ते पुढे मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर आधी मी इथं पाणी भरून घेते आणि मग
पोहे कसं बनवते ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करते. तर मिस्टर अजून आलेले नव्हते. आल्यानंतर त्यांच्यासाठी चहा वगैरे बनवायचा आहे आणि त्यानंतर मग मग गरमागरम मस्त असे पोहे बनवते. श्राव्या गेलेली आहे स्कूलला, तर तिला चपाती आणि दही दिली आहे. सकाळी चपाती लाटून दिली आहे आणि भाजी काय करू, नाश्ता तर बनवावाच लागतो परत भाजी केली तरी. त्यामुळे म्हटलं तू दही चपाती घेऊन जास, तर तिला दही चपाती दिली आणि आता नाश्त्याला पोहे बनवते. तर ती परत स्कूलमधून आल्यानंतर खाईल. तर बघा इथं पाणी भरते मी आणि सगळे तांब्या बाटल्या आणि 1-2 पातेले मोठे जे आहेत ते पण मी भरून ठेवते. कारण पाणी भरायला माझ्याकडे कळशा आहेत, ते 1 हंडा 2 कळशा एवढ्याच आहेत. त्यामुळे बाटल्या तांबे सगळे भरून घेते. म्हणजे एक्स्ट्रा पाणी जे आहे ते मला ठेवता येतं. नाहीतर नुसतं कळसा आणि हंड्या भरल्या ना मग लगेच संपून जातं, मग नाही पुरत पाणी. तर त्यामुळे बघा पाणी इथं मी भरून घेते. कॉर्पोरेशनचं पाणी येतं आम्हाला, तर वापरायला पण आणि प्यायला पण. त्यामुळे काही एवढं टेन्शन नाही आहे, चांगलं असतं. जर बोरिंगचं वगैरे पाणी असलं तर मग ते अंघोळीसाठी किंवा केसांसाठी वगैरे चांगलं नसतं, हार्ड वॉटर असतं ते. त्यामुळे हे एक चांगलं आहे की आम्हाला कॉर्पोरेशनचं पाणी येतं. आणि उन्हाळ्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो पाण्याचा, मग सगळ्यांनाच होतो त्यावेळेस. तेवढं थोडंसं मग थोडंसं सांभाळून वापरावं लागतं पाणी. तर ही आहे माझी किचनची खिडकी आणि किचनच्या खिडकीतून तुम्ही पाहू शकता किती छान असं ऊन येतं सकाळच्या वेळेस आणि खूप छान येतं आणि एकदम मंद असा वारा देखील येत असतो. त्यामुळे खूप छान वाटतं किचनमध्ये आणि ऊन बघा पूर्ण आतपर्यंत येतं. तर आता मिस्टर देखील आलेले आहेत. तर आता इथं त्यांच्यासाठी मी चहा ठेवलेला आहे. तर मी सकाळी घेतला होता चहा, तर आता परत नाश्ता करून झाल्यानंतर थोडासा घेणार आहे, 1 अर्धा कप. तर आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे थोडंसं नाश्त्यानंतर देखील वाटतं थोडंसं चहा प्यावा. तर बघा छान असं चहा इथं उकळतं आहे आणि मग आता पोहे पण मी बनवून घेते. चहा उकळते तोपर्यंत साईडला बघा पोहे देखील मी इथं चाळून घेते. थोडंसं चुरा वगैरे असतो, डस्ट असतो खाली, तो निघून जातो आणि चाळून घेते आणि थोडेसे काय साळ्या वगैरे असतात ते काढून घेते आणि मग पोहे भिजवते. तर पोहे पण भिजवून ठेवते मी चाळणीत मिसळायला, त्यामुळे पोहे जे आहेत ते छान मोकळे होतात. तर ही जी गहू ज्वारी चाळायची चाळणी असते त्यातून मी पोहे जे आहेत ते चाळून घेते आणि मग पुरणाच्या चाळणीमध्ये भिजवून झाल्यानंतर ते नितळायला ठेवते. त्यामुळे छान मोकळे मोकळे होतात पोहे. तर पाहू शकता ऊन केवढं पडलेलं आहे आतमध्ये आणि छान वाटतं. थंडी असते सकाळी सकाळी आणि थोडंसं ऊन पडतं त्यामुळे थोडंसं असं गरम गरम झळा लागतात ना, तर छान वाटतात, कोवळ्या झळा असतात. तर इथं बघा मिस्टरांसाठी चहा इथं मी आता देते.
तर नंतर मी थोडंसं उरला आहे तो मी नाश्ता करून झाल्यानंतर घेईन. तर इथं बघा नळाचं पाणी अजून थोडंसं होतं, तर पोहे भिजवायला घेतलेलं आहे. छान स्वच्छ असे पोहे 2 पाण्याने मी इथं धुवून घेते आणि मग याचे पोहे बनवते. कारण खूप असं तुम्ही पाणी घातल्यावर दिसतं की त्याच्यातलं खूप असं काळवट पाणी येतं. त्यामुळे मी 2दा पोहे धुवून घेते आणि मग त्याचे छान असे कांदे पोहे बनवते. पोहे स्वच्छ असे धुवून घेऊन मी इथं नितळायला ठेवलेलं आहे त्याच्यातलं पाणी. आणि इथं कांदा, मिरची वगैरे सगळं चिरून घेतलं आहे आणि कढीपत्ता पण घेतलेला आहे थोडासा धुवून. तर बारीक थोडासा कांदा देखील मी कापून ठेवला आहे, तो कापून ठेवला आहे ते पण तुम्हाला सांगते मी. तर आता एका कढईत मी इथं तेल घेते. पोहे म्हटलं की भरपूर तेल लागतंच, तर 3 पळी तेल मी इथं घेतलेलं आहे. तर आता बघा इथं कच्चे शेंगदाणे मी घेतलेले आहेत. तर आता छान असं तेलामध्ये ते फ्राय करून घेते थोडंसं असं क्रिस्पी होईपर्यंत. आणि मग हे एका वाटीत मी काढून घेते आणि मग ह्याच कढईत मग पोहे बनवते, जसं नॉर्मल आपण पोहे बनवतो. जिरे, मोहरी, कांदा, कढीपत्ता, मिरची वगैरे टाकून एवढंच की भाजून घेतलेला शेंगदाणा आपण कांद्यासोबतच परतून घेतो. तसंही आवडत असेल पण आम्हाला तर हे बेस्ट वाटलं. तर अशा प्रकारे तेलामध्ये शेंगदाणे जे आहेत ते क्रिस्पी करून घ्यायचे आणि नंतर पोहे सर्व करताना वरून घालायचे शेंगदाणे हे जे क्रिस्पी करून घेतलेले आहेत ना ते. त्यामुळे पोहे खूपच छान लागतात. तर मिस्टरांनी ना बाहेर कुठेतरी स्नॅक्स सेंटरवरती असे पोहे खाल्ले होते. तर त्यांनी मला येऊन सांगितलं आहे की खूप टेस्टी होते पोहे. तर त्यांच्या सांगण्यानुसार मी एकदा बनवले होते. तर तेव्हापासून असे पोहे आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडायला लागले. तर खरंच खूप टेस्टी होतात. नक्की तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. आणि अजून ह्या क्रिस्पी शेंगदाण्यासोबत बारीक कापलेला कांदा देखील ह्याच्यावरून घ्यायचा आहे. त्यामुळेच खूप छान अशी टेस्ट येणार आहे पोह्याला. तर बघा इथं पोहे छान धुवून घेऊन मी तर नितळायला ठेवलं होतं. तर छान कोरडे झालेले आहेत बघा पोहे. तर पाणी छान नितळलेलं आहे. तर त्याच्यावरती आता थोडंसं चवीपुरतं मीठ आणि थोडंसं साखर मी इथं घालत आहे. तर साखरेमुळे पण खूप छान अशी टेस्ट येते पोह्याला.
तर पहा अशा प्रकारे छान असे पोहे बनवून इथं तयार आहेत. तर पाहू शकता वरून शेंगदाणे आणि बारीक कापून घेतलेला कांदा देखील घातलेला आहे. कोथिंबीर तेवढा नाही आहे, कोथिंबीर नव्हता घरात, तर तुम्ही कोथिंबीर देखील घालू शकता. आणि त्यानंतर अजून उंबरठा पूजन राहिलेलं होतं, तर तेच इथं आता तर इथं उंबरठ्याची पूजा करून घेते. तर मागच्या भरपूर व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे कशी करते मी उंबरठ्याची पूजा. तर माझा अजून नाश्ता झालेला नाही आहे, तर मी पण नाश्ता करून घेते आणि त्यानंतर मग जी नाश्त्याची भांडी असतात ती पण घासून घ्यायची आणि मग त्यानंतर श्राव्या पण शाळेतून येते, मग तिचं आवरायचं. तर असंच माझं रुटीन असतं रोजचं, थोडंसं मागे पुढे होतं कधी कधी. तर घर वगैरे सकाळी झाडून पुसून वगैरे घेतलेलं आहे. तर आता कपडे तेवढे धुवायचे बाकी आहेत, ते मी नंतर धुवून घेईन. चला तर मग आजचा हा ब्लॉग मी इथं सेंड करते. भेटते तुम्हाला आणखीन एका छानशा डेली ब्लॉगसोबत. तोपर्यंत खाप्या मस्त राहा, आनंदी राहा, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. आणि हो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आहात तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आणि तुमचे काही सजेशन्स वगैरे असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. पुढचा व्हिडिओ मी कशावर बनवू ते सुद्धा तुम्ही मला सजेस्ट करू शकता. तर शक्य झालं तर ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करीन. तर मला पण डेली ब्लॉग्स टाकायचे असतात, पण रोज तुमच्याशी कुठला नवीन टॉपिक शेअर करायचा ते मला कळत नाही. तर तुम्ही सजेस्ट केलं मला तर नक्कीच खूप मदत होईल. तर पाहू शकता इथं रांगोळी पण काढून झालेली आहे आणि आता मी नाश्ता करून घेणार आणि आता मी तुम्हाला भेटणार पुढच्या छानशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.